नमस्कार. माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही सगळ्यांना क्लिअर आहे? नमस्कार वंदना मॅडम. तुमचा काय अनुभव आहे तो जरा सगळ्यांना सांगा बरं? अ, अं, मला 1 वर्षापासून थायरॉइडचं जी ही होती, थायरॉइडचे जरा लेव्हल्स बॉर्डर लाईन पर्यंत गेले होते. म्हणजे आणि हायर साइडला होते. तर कंटिन्युअसली मॅडम म्हणायच्या म्हणजे डॉक्टर म्हणायच्या, की आता तुला बहुतेक गोळी चालू करायला लागणार. एप्रिलमध्ये असं झालं, की माझी लेव्हल क्रॉस झाली. या एप्रिल 2023ला. आणि एप्रिल 2023ला क्रॉस झाल्यावर मॅडम म्हणाल्या, "आता तुला करायला सांगणार आहे. ऑलरेडी इट इज डन." तर मी डॉक्टरना म्हटलं, "जरा 2-3 महिने आपण थांबूया का? कारण 2-3 महिन्यानंतर जर सपोज माझं नाही लेव्हल बरोबर झाली, तर मग आपण चालू करू." आणि मी रेग्युलरली आपलं मेडिटेशन चालूच असतं. नंतर अवयवाचं मेडिटेशन पण करते. नंतर ओंकार करते. मग ते विठ्ठल, विठ्ठल असं मी जोरात असं लाऊडली जप करते. आणि आपलं अफर्मेशन्स, हेल्थ मिरॅकल्सचे, की मी स्वस्त आहे, मी स्वस्त आहे. मला काही म्हणजे असं निगेटिव्ह काहीच बोलायचं नाही. मी स्वस्त आहे, स्वस्त. आणि माझे ते रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि मॅडमना म्हणजे डॉक्टरना नेऊन दाखवले आणि डॉक्टरना तर आश्चर्यच वाटलं, की म्हणजे नॉट इव्हन इन द हायर साइड माझे एकदमच नॉर्मल थायरॉइडच नाही आता. इट इस गॉन. व्हेरी गुड. म्हणजे इतका मला आनंद झाला सकाळी म्हणजे डॉक्टरना भेटून आल्यावर, की अरे म्हणजे ती औषध सुरू करत होती आणि मी तिला करू दिलं नव्हतं. सो आता हे इट तुम्ही वर्क. काही महिने करा म्हणजे आता टेस्ट केलेलं आहे. मग परत तुम्ही 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर करा आणि मग बघा की हे मेंटेन राहतं का म्हणून. कळलं का? कारण माझ्याकडे असाच एक अनुभव होता, की एक मॅडम होत्या त्या म्हणजे माझ्याकडे केलेलं नाही. मी एका दुसऱ्या सेशनला गेले होते. तिथे त्यांनी अनुभव केला. त्या बाईला प्रचंड घरामध्ये प्रॉब्लेम्स आणि प्रचंड गरिबी आणि तिला कॅन्सर डिटेक्ट झालेला आणि तिने सांगितलं डॉक्टरांना, की मी 1 वर्ष नाहीतरी तुम्ही म्हणतायत, की मी जगणार नाहीये. तर मला 1 वर्ष माझ्यावरती सोडा. डॉक्टर म्हणाले, "नाही, असं नाही करणार." त्यांनी केमो सांगितली आणि बरंच काही. तर त्यांनी सांगितलं, की मी हे करते आणि त्यांनी मेडिटेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्सही त्यांनी वापरले आणि त्याच्यानंतर त्यांना 1 वर्षानंतर त्यांनी केलं तर त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता. पण डॉक्टर म्हणाले, की परत 1 वर्षानंतर परत होणार कारण हे होऊच शकत नाही. म्हणून मग त्यांनी 6 महिन्यानंतर परत टेस्ट केली आणि ते सुद्धा नॉर्मल रिपोर्ट आलेले. म्हणजे कधी-कधी डॉक्टर जे सांगतात, की रिव्हर्स होईल. आता इथे कुठेही अंधश्रद्धा नाहीये बरं का. सगळ्यांसाठी म्हणून मी सांगते. आपण जर आपल्या आतमधून जर ही भावना डेव्हलप केली, की मी स्वस्थ आहे आणि आपण जर व्यवस्थित हेल्दी लाईफस्टाईल, खानपान, बाकी सगळ्या गोष्टी जर हे केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा माइंडसेट, मानसिकता. तर या सगळ्या गोष्टींनी आपल्या शरीरामध्ये बदल होतो. हे जगभरामध्ये आता मान्य झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप छान अनुभव आणि मला असं वाटतं, की हे कंटिन्यू ठेवा तुम्ही आणि मग फ्रिक्वेंटली करा आणि मग परत दर 3 महिन्यांनी तुम्ही हा अनुभव शेअर करा, की अजूनही माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. ओके. थँक यू मॅडम आणि थँक यू सो मच. गुड, गुड. ओके. त्यामुळे आपण मागच्या वेळेला बरेचसे प्रश्न होते, काही अनुत्तरित राहिले होते. तर कोणाला काही बोलायचं असेल तर कोणी सुरुवात करायला हरकत नाही. आपल्याला जर काही प्रश्न नसतील, तर मग आपण नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तराचं सेशन फक्त महिन्यातून एकदा ठेवू. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचशे कन्फ्युजन असतात लोकांचे म्हणून आपण हा महिना मी दर गुरुवारी ठेवलेला आहे. आपल्याला जर एवढ्या गोष्टी नसतील, तर आपण मे बी आहे एखादा गुरुवार करूया. आहे सर. कोणाला काही बोलायचंय, हां, विचारायचं असेल तर आपण मॅडम बोलू. मी बोलू का? बोला, हां. बोला, बोला. नमस्कार, मी मनीषा भोसले. ॲक्चुअली मॅडम मी तुम्हाला फेब्रुवारीमध्ये कॉल केलेला. म्हणजे माझं जरा पर्सनल रिलेशन संदर्भात अ, होतं. तर तेव्हा तुम्ही मला होपोनोपोनो आणि अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड ह्या गोष्टी सांगितलेल्या. त्याच्यानंतर ना मार्चमध्ये
म्हणजे मी ते कंटिन्यू करत होते, पण मार्चमध्ये खूपच वाद वगैरे झाले, तरी पण कंटिन्यू मी तेच करत होते. आणि म्हणजे आता रिलेशन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. खूप म्हणजे खूपच वाद झालेले. अगदी म्हणजे असं वाटलेलं, की आता ह्याच्यात आपण पुढे जाऊ शकणार नाहीये. म्हणजे आता एवढं मी डिटेल नंतर मी तुम्हाला कॉलवरती सांगेन. पण मी कंटिन्यू मेडिटेशन करत होते. अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड आणि होपोनोपोनो. त्याचा मला खूप चांगला रिझल्ट आला. आणि आता म्हणजे एक हेल्दी रिलेशनशिपसाठी होपोनोपोनो हे एकच सोल्युशन आहे. कारण आपले हे कर्म असतात. आपण त्या गोष्टींसाठी म्हणून अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात आपण इन्व्हाइट केलेल्या असतात. ज्यांचा आपल्याला तो भोगायचा असतो म्हणून ते सगळं आपल्या आयुष्यात येतं आणि ते संपवण्यासाठी म्हणून आपण क्षमा प्रार्थना हे काम करते. त्याच्यामुळे तुम्ही नाही बोला. हो, त्याचा यूज झाला. आणि म्हणजे थोडासा फायनान्शियल पण प्रॉब्लेम होता. तर मी म्हणजे आपलं हे जे मिरेकल मेडिटेशन आहे ते पण करत होते. आणि आपले Facebookचे जे मनी माइंडसेटचा क्लास आहे, तर तो सुद्धा मी कंटिन्यू ते पण मेडिटेशन करत होते. तर त्याचा पण यूज झाला भरपूर. दुसरी गोष्ट कंटिन्यू होपोनोपोनो चालू होते. फक्त मला एक आत्ता विचारायचं होतं, की आपण जे इंटेन्शन सेट करतो ना मॅडम, त्या संदर्भात मला थोडंसं तुम्हाला विचारायचं होतं. बोला. म्हणजे थोडंसं त्या संदर्भात माहिती द्या. इंटेन्शन सेट करण्यासंदर्भात. नाही, इंटेन्शन सेट करण्यात माहिती द्या. म्हणजे इंटेन्शन आपण सेट करतो त्यावेळेला आपल्याला इंटेन्शन सेट म्हणजे करणं म्हणजे काय, तर मला एखादी गोष्ट म्हणून मी छोटे छोटे एक्सरसाइज तुम्हाला सांगितले, की आज दिवसभरामध्ये काय होणार. तर आज रात्री झोपताना उद्या मला एवढ्या एवढ्या लोकांना भेटायचंय, उद्या मला एवढ्या एवढ्या लोकांना फोन करायचा आहे, उद्या मला या गोष्टी करायच्या. तसा आपण जसं कपडे कुठले घालायचे याच्यावर विचार करतो की नाही भरपूर. एखादं फंक्शन असेल तर आपण हो. 10 दिवस आधी, 1 महिना आधी आपण प्लॅनिंग सुरू करतो की काय हं. कपडे घालावे. तसा आपला दिवस हं. आपण डिझाइन करायचा. कसा डिझाइन करायचा? तर रात्री झोपताना म्हणजे जे बिझनेसवाले लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो, की मला अमुक-अमुकला फोन करायचा आहे. मग आता मी फोन कशासाठी करते? काहीतरी माझी इंटेन्शन असतं म्हणून फोन करते. मग मी फोन कशासाठी करणार आहे आणि माझं काय इंटेन्शन आहे त्या फोनच्या मागे आणि ते पूर्ण झालेलं आहे. असं आपण ते आदल्या दिवशी ते डिझाइन करायचं. असा दिवस आपण डिझाइन करायचा. म्हणजे उदाहरणार्थ सहज एखाद्या व्यक्तीची आठवण झाली तर आपण म्हणायचं की त्या व्यक्तीचा फोन आलेला आहे. असंही तुम्ही छोटे ओके. छोटे इंटेन्शन हं, हं. सेट करून हे प्रयोग रोज करायचे. अगदी म्हणजे गंमत म्हणून सुद्धा आज माझ्या मैत्रिणीने निळ्या रंगाची साडी घातलेली आहे किंवा आज मला असं माझ्या बॉसनी आज रेड कलरचा शर्ट घातलेला आहे किंवा असं काहीतरी गंमत म्हणून तुम्ही हे करायला लागा आणि छोट्या छोट्या ओके. गोष्टींमध्ये इंटेन्शन डेली बेसिसवरती हे प्रयोग केले ना तर आपल्याला त्याची प्रॅक्टिस होते आणि आपल्याला त्याच्यात मजा यायला लागते गंमत म्हणून करत आणि मग नंतर आपल्याला कळायला लागतं की कसं करायचं आणि मग नंतर तुम्ही हळूहळू स्पेसिफिक कसं करायचं हे जमायला लागतं आणि मग मिरॅकल मशीन बनतो आपण म्हणजे मिरॅकल्स ओके. आपण घडवू शकतो. तर इंटेन्शन सेट करणं म्हणजे मला आपण काय म्हणू शकतो. आता तुम्हाला काय हवंय ते मला जरा सांगा. तुम्हाला कशासाठी इंटेन्शन सेट करायचं? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की उद्या ॲक्चुअली तुम्ही इंटेन्शन सेट करा. तर तुम्ही काय तर तुम्ही गृहिणी आहात की नोकरी करता की व्यवसाय करता? मॅडम मी जॉब करते. माझं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी. हां, मार्केटिंगमध्ये मी जॉब करते. तर आता हां. म्हणजे टार्गेट वगैरे ह्या गोष्टी. तर आता म्हणजे जसं हे तर मिरेकल टार्गेट मेडिटेशन मी करते ते असताना ती टार्गेट आहे ना छोट्या-छोट्या ह्याच्यात फोडायची. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला टार्गेट असतं महिन्याच्या सेल्सचं. हं, ओके. हं, महिन्याचं सेल 1 करोड, 2 करोड असेल. तर ते हं. हळू-हळू तोडायचं आणि मला महिन्याचा 2 करोडचा सेल हवा असेल, तर मला किती ओके. कस्टमरला अप्रोच करायला लागेल? मला एवढ्या कस्टमर्सला हं, अप्रोच करायला लागेल. मग दुसरी हं. स्टेप्स काय असणार, की मला कितीचा एक कस्टमरचं कन्व्हर्जन कितीचं असलं पाहिजे? काय ती हं. तिसरी स्टेप झाली. चौथी स्टेप्स की मला जर कन्व्हर्जन करण्यासाठी मला जर 10 कन्व्हर्जन हवे असतील, तर त्या 10 कन्व्हर्जनसाठी मला किती कस्टमर्सला भेटायला लागेल? 100 कस्टमर्सला, 50 कस्टमर्सला वगैरे, वगैरे. ओके. मग 50 ओके. कस्टमर. तर ते 50 कस्टमर्सला मी फोनच्या थ्रू करणार, ईमेलच्या थ्रू करणार, प्रत्यक्ष भेटणार. मग ते कसं करायला लागेल? ती फोड करायची. ओके. मग ती फोड ओके. केल्या म्हणजे हे एकदाच काम करायचं
आणि मग नंतर हं. एकदा आपल्याला लक्षात आलं की मला आता दिवसात काय करायचंय, मग ते दिवसाचे ओके. इंटेन्शन हां. सेट करायचे. लक्षात येतं का? आपल्याला आपली गडबड काय होते की आपल्याला आता टार्गेट दिलेत महिन्याचे आणि आपण सारखं त्या मोठ्या टार्गेटचा विचार करत असतो आणि स्ट्रेस वाढवून घेत असतो. म्हणजे असं फोडत, हं, फोडत, हं, फोडत, फोडत हं, तुम्ही आलात की तुम्हाला लक्षात आलं की हं. 100 लोकांना मला फोन करायचा आहे. तर 100 लोकांना फोन करायचे असतील, तर मला महिन्याचे दिवस किती? 25 दिवस. 4 दिवस सुट्टी किंवा हं, तुम्हाला शनिवार, रविवार सुट्टी असतील तर 5 दिवस हं, पकडूया. म्हणजे आपल्याकडे 24च हं. दिवस आहेत. मग 24 दिवसातल्या 100 डिव्हायडेड बाय 24 म्हणजे दिवसात मला एवढ्या लोकांना फोन करायचा. मग या लोकांना फोन करायचा, मग ही लोकं येणार कुठून? मग मला असा काहीतरी सोर्स मिळालेला आहे, ज्याच्यातून मला पोटेन्शियल कस्टमर मिळाले. असे इंटेन्शन सेट ओके. करायचं. म्हणजे हे हं, कस्टमर्सची लिस्ट आपल्याला कुठून ना कुठून कोणतरी गाईड करायला येतो, कोणतरी हेल्प करायला हं, येतो, कोणाकडनं तरी मिळेल, काहीतरी आयडिया मिळतील, कोणतरी येऊन असं हं, ते हं. फोड करत, 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 करत दिवसावर यायचं आणि मग आज मी डिझाइन करणार, की उद्या मला दिवसाला एवढ्या लोकांना कॉल करायचा. उद्या मला अशी व्यक्ती भेटलेली आहे, ज्याच्यातून मला एवढ्या हं. लोकांचं कनेक्शन मिळालेलं आहे किंवा एवढ्या लोकांचं ओके. लिस्ट मिळालेलं आहे किंवा मला कळलेलं आहे, की ते कुठून म्हणजे लीड्स म्हणतात ना, लीड्स मिळणारी हं. व्यक्ती मला भेटलेली आहे हां, हां. किंवा मला ओके. लीड्ससाठी आयडियाज मिळाल्या. असं ते करायचा प्रयत्न करा. मी असे खूप प्रयोग केलेले आहेत बिझनेसमध्ये आणि इट वर्क्स. मग बिझनेसमध्ये तुम्ही मेल जर गेलेला आहे, तर मेल पाठवा. माझा उद्या एवढ्या लोकांना मेल गेलेला. तुम्ही हे करून बघा हं, आणि असे हं. छोटे, 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 छोटे इंटेन्शन करायचे. म्हणजे खूप मोठ्या ह्याच्यावर काम करायला जातो आणि आपण आतल्या इंटिग्रिटी आणि प्लॅनिंगमध्ये जात नाही. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की मला महिन्यात हे अचीव्ह करायचं असेल, तर 1 दिवसात किती अचीव्ह केलं पाहिजे. मग त्या 1 दिवसाच्या अचीव्हमेंटचे इंटेन्शन आपल्याला सुचायला लागतात. आणि अजून एक आहे मॅडम, म्हणजे हां. आपण गोल सेट करतो ना पण हे त्या करा, संदर्भात. हे करा हो, आणि पुढच्या सेशनला मला सांगा. किती नक्की, इंटेन्शन नक्की. सेट केले आणि किती ॲक्चुअली झाले ते. हां, मी फक्त काय करते नुसते मॅडम, प्रश्न म्हणजे विचारायचे नाहीत. प्रश्न विचारून ते फॉलो करायचं आणि मला इथे रिप्लाय द्यायचा ग्रुपमध्ये, की मी हे केलं आणि आता मला याचा अनुभव आला. हो, म्हणजे आता हे जॉब संदर्भात तुम्ही जे सांगितलत ना, तर म्हणजे आता लीड असतात, तर मी आदल्या दिवशी संध्याकाळी लिहून ठेवते, की उद्या थँक यू माझे 5 इन्व्हॉइस तयार झालेत, एवढं कलेक्शन झालंय. मग त्या दिवसाचं होतं. म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी मी अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड माझ्या टार्गेट लिहून संदर्भात. नाही लिहून नाही ठेवायचं. डोळे बंद करायचे, श्वास हं, घ्यायचा आणि आपण त्या वैश्विक ऊर्जेला, त्या हायर इंटेलिजन्सशी कनेक्ट व्हायचं. कारण आपल्याला मदत हं. ते करत असतात. कळलं की नाही? ओके. आपलं स्किल सेट आपल्याला काही आपले स्किल सेट वगैरे आपल्याला वाटतं, पण ते नाहीये. आपल्याला हं, ॲक्चुअली ती मदत त्या इंटेलिजन्सकडनं येते. माणसं कुठून येतात आपल्या आयुष्यात? कोणतरी आपल्या आयुष्यात भेटतं आणि कुठेतरी घेऊन जातं. हे घडतं कसं? हे जे डिझाइन आहे ना, म्हणजे पुढचं हां. सोडून द्या. आपल्या मागे जर आपण बघितलं, तर कोण ना कोणतरी असे आपल्या आयुष्यात येतात, जे आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जातात किंवा कोणतरी आपल्याला धक्का देऊन जातात, पण त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी लर्निंग असतं. त्यामुळे हे हं, सगळं डिझाइन जे आहे ना, हे डिझाइन हं, समजायचं असेल, तर आपल्याला यू हॅव टू कनेक्ट टू दॅट हायर इंटेलिजन्स किंवा आपल्या हं. स्वतःच्या हायर इंटेलिजन्स म्हणा किंवा स्वतःच्या अंतरंगाशी, अंतरात्म्याशी, सबकॉन्शियस माइंडशी ह्याच्याशी कनेक्ट झाल्यावरती तुम्हाला मार्ग मिळत जातात. हे आणि रोज ओके. रात्री झोपताना हे सेट करायचं, की उद्या मला हे पाहिजे किंवा प्रश्न विचारून झोपायचं, की हां, हो. 1 मिनिट हां, जरा मी सगळ्यांचे माईक बंद करते, डिस्टर्बन्स आहे. हं. ओके, मी सगळ्यांना म्यूट केले. तुम्ही आता अनम्यूट करून बोला. हां आणि ठीक आहे चालेल मॅडम, मी हे आजपासून करते. क्वेशन विचारायची मी हां, सवय तर लावलेली आहे. तेच मी सांगते, की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या बिझनेसचं तुम्हाला सांगते, की माझं प्रमोशन्स हं, चालू आहेत. माझ्या सेलसाठी मी काम करते. तर मला एवढा-एवढा सेल महिन्याचा कुठून मिळेल? असा प्रश्न मी विचारून झोपते. मग मला कुठून ना कुठून आयडियाज सुचतात. मग कुठून ना कुठून प्रमोशन्स कसे करायचे, काय कसे करायचे? त्या आयडियाज हं. सुचवणारी माणसं येतात. काही ना काहीतरी होतं आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. म्हणजे तिथे पोहोचण्याचे मार्ग मिळतात. तो प्रश्न विचारून रात्री झोपायचा. या ओके. महिन्याचा चालेल. 1,00,000चा सेल मी कसा करू? या महिन्याचा 1 करोडचा सेल मी कसा करू? असा प्रश्न रात्री विचारून घेतात. हो. आणि प्रश्नांनी आपल्याला जे अचीव्ह करायचं ते प्रश्नाच्या मार्गाने सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकायचं. ओके. आणि चमत्कारिकरित्या अजून रिझल्ट्स मिळतात. हां, चालेल. थँक यू. अजून एक क्वेशन होता, विचारू का? बोला, बोला. म्हणजे आता म्हणजे मी माझ्या मिस्टरांसोबत आता 25 तारखेनंतर
गोव्याला शिफ्ट होणार आहे. तर त्या संदर्भात म्हणजे आपण डेट आणि टाइम जे गोल सेट करतो. तर 27 जुलै 2023 पर्यंत मी माझ्या मिस्टरांसोबत गोवा येथे राहत आहे. तर हे बरोबर आहे का टाइम? पण तुम्ही ऑलरेडी शिफ्ट होताय ना, मग म्हणजे काय मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं. म्हणजे तुम्हाला रूम शिफ्ट वगैरे व्हायचंय की बघितलेले ऑलरेडी होत आहे? होणार आहे. पण ते परफेक्ट व्यवस्थित व्हावं असं. ह्याच्यासाठी आहे ना, सॉरी. खूप तुम्हाला कनेक्ट करा. नाही, सॉरी नाही. इतक्या हं. परफेक्ट व्हावं असं नसतं, कळलं की नाही. आपल्याला जे सुंदर घराची जी व्याख्या आहे ना, त्याच्या अल्टिमेट साठी आपल्याला कनेक्ट करायला लागतं. मग म्हणजे मी तुम्हाला माझं उदाहरण देते, की आम्ही एका ठिकाणी घर शोधत होतो. म्हणजे आमचं घर दुसरीकडे आणि आता आम्ही कार्यक्षेत्राच्या जवळ रेंटवर राहतो. कारण आम्हाला वेगळ्या टाईपचं घर हवं होतं आणि जे खूप जास्त होतं त्यामुळे आम्ही रेंटवर घेतलं. आणि आम्हाला हवं होतं आणि आम्ही बघत होतो आणि एका ठिकाणी आम्ही पैसेही भरलेले, डिपॉझिटही भरलेलं. पण जे आयडियल घर हवं होतं ना, ते तसं नव्हतं. पण आमच्याकडनं तो डिसिजन झाला, की भरलेलं आहे. आणि अचानकपणे आम्हाला एक जे आयडियल घर आहे, त्या एजंटनी फोन केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही हे घ्या, तुम्हाला असं मिळणारच नाही. कारण आता प्रचंड मार्केट पडलेलं आहे आणि या रेटला तुम्हाला मिळणार नाही म्हणून. असं-असं आम्हाला ज्या एरियात हवं होतं मुंबईमध्ये, ते सगळं वगैरे, वगैरे आम्ही केलं. ओके. आणि मी फक्त फोनवरती घर फक्त काय म्हणतात असं फोन व्हिडिओवरती बघून मी हो म्हणून सांगितलं. म्हणजे अक्षरशः काही न बघता. आता फोनवरून तुम्हाला थोडीच नवीन घराचा आराखडा कळतो म्हणून. पण यू वोंट बिलीव्ह हं, की हं. इतकं सुंदर डील आम्हाला मिळालं, इतकं सुंदर. कारण कसं हवंय ना हे मनामध्ये कितीतरी महिने घोळत होतं. लक्षात येतं का? ओके. म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं आता हं, उद्या गोव्याला जायचं आणि मस्तपैकी मिळाले असं नाही होत ते. आपल्याला ते हं. त्याच्यावरती जसं मी सांगितलं, की आपण बरेच दिवस आपल्याला सुद्धा क्लॅरिटी नसते, की आपल्याला काय हवंय. सगळं छान ओके. व्हावं ह्याचा अर्थ काय? चालेल. मी ह्याच्यावर कळलं ना? विचार करते मॅडम. तुम्हाला हो. क्लॅरिटी पाहिजे, की सगळं छान म्हणजे काय? मोठं घर, हं. उजेडशीर घर, मेन रोडवर घर, सगळ्या गोष्टी जवळ घर, म्हणजे एक्झॅक्टली सगळं छानचं डेफिनेशन काय? 24 तास पाणी म्हणजे छान तुमच्यासाठी, सूर्यप्रकाश म्हणजे छान तुमच्यासाठी, सगळ्या गोष्टी जवळ म्हणजे छान तुमच्यासाठी, शाळा जवळ म्हणजे जवळ म्हणजे छानचा अर्थ डिफाईन केला पाहिजे आपल्या मनामध्ये. ओके. चालेल. हो. 23 तारखेला छान सगळं छान झालेलं आहे, असं काही नाही, असं काही नसतं. 23 जुलैला मी आणि माझा नवरा गोव्याला शिफ्ट झालेला आहे. हे सगळं छान झालेलं आहे. असं कसं काय म्हणजे छान झालेलं याचा काय अर्थ? तर ते छान झालेलं आहे काय तर ते यू हॅव टू वर्क ऑन दॅट. 15 दिवसात, 10 दिवसात होत नाही ते. मी कितीतरी गोष्टींवरती 6-6, 7-7 वर्ष काम केलेलं आणि मला त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. पण मी इम्पेशंट नाही, पेशन्स भरपूर आहे माझ्यामध्ये. तसं तुम्ही पेशन्स हं. डेव्हलप केला ना तर पाहिजे. अदरवाईज आपण लाईफमध्ये स्ट्रगलच करत असतो. मग पेशन्स ठेवून फाईट आउट करा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. ओके. कारण तुम्हाला ते चालेल. सगळं जटिलतेमधून बाहेर पडायला लागतं. खूप कॉम्प्लिकेशन्स असतात. ते सगळं काढायला आपल्याला अनलर्निंग करायला वेळ लागतो आपल्याला. ओके. असं चालेल. सगळ्या गोष्टी मनासारख्या व्हाव्यात, असं जे आपल्याला वाटतं ना, असं हे नाहीये. मेडिटेशन म्हणजे मला आपण निसर्गाच्या नियमाने कधी-कधी एखादी गोष्ट मला आवडत नसेल, पण ती माझ्या भल्यासाठी असेल. हं. पण त्याचा अर्थ आपल्याला त्यावेळेला कळत नाही ना. आपल्याला काय वाटतं हो. मला माझ्या मनाप्रमाणे नाहीये, म्हणजे हे बरोबर नाही. आपल्या मनाप्रमाणे होतं आपल्यापेक्षा मोठा आणि चांगला प्लॅन युनिव्हर्सकडे असतो, जो आपल्याला त्यावेळेला कळत नसतो. सो यू हॅव टू बिलीव्ह युनिव्हर्सला सरेंडर होणं, ब्रह्मांडाला सरेंडर होणं किंवा देवाला सरेंडर होणं किंवा त्या शक्तीला सरेंडर होणं हे जर असेल आणि आपल्याला जर विश्वास डेव्हलप झाला, माझ्या आयुष्यात हं. चांगलंच होणार. प्रॉब्लेम आला तरी चालेल. त्या प्रॉब्लेम मधून मी सशक्तपणे तो प्रॉब्लेम झेलणार आणि त्याच्यातून सुखरूपपणे बाहेर होणार. म्हणजे खूप काही टोकाचं माझ्या आयुष्यात होणारच नाही. असा विश्वास चालेल. हळू-हळू डेव्हलप करायला लागतो. मग आपल्याला कशाची भीती वाटत नाही आणि मग कळतं, की बाबा सगळ्या गोष्टी जरी हा प्रॉब्लेम आहे ना, तरी इट इज फॉर माय लर्निंग. मी त्याच्यातून बाहेर हं. येणार आहे. हे आतून आपल्याला हे हे आतून डेव्हलप करायला वेळ लागतो. एक वर्कशॉप करून किंवा 1 महिना मेडिटेशन करून ते होत नाही. यू हॅव टू लिव्ह दॅट प्रोसेस फॉर लाईफ लाँग. ओके. अर्थ कळतोय सगळ्यांना मी चालेल. काय सांगते ते? आय होप सगळ्यांना कळतंय, की शॉर्टकट मेथड्स आपण बघायला आलो असू तर देअर इज नो शॉर्टकट इन लाईफ. आपण प्रोसेसेस मध्ये जायचं आणि ती प्रोसेस एन्जॉय करायची आणि त्या प्रोसेस मधून
तुम्हाला एखादं बरोबर वाटणार नाही, पण त्याच्यातून पुढे काहीतरी चांगलं तुमच्या नशिबात असेल म्हणून ते असेल आणि तुमचं छान ती डेफिनेशन डिफाईन करा. ओके, चालेल. आता बिझनेसमध्ये कशी क्लॅरिटी असते ना, की एवढं टार्गेट का टार्गेट देतात? हम्म, कारण मेंदूला क्लॅरिटी लागते. तसं कंपनीमध्ये टार्गेट देतात, एवढे टार्गेट असलं. हम्म. पण घर छान पाहिजे, रिलेशनशिप मस्त पाहिजे, नवरा मस्त पाहिजे, ह्याचा अर्थ काय? त्या मस्तचं डेफिनेशन आपल्याला पाहिजे, की मस्त म्हणजे काय? तर ते गुणात्मक दृष्ट्या तुम्हाला लिहायला आलं पाहिजे. म्हणजे भरपूर पैसे कमवणार हम्म. पाहिजे, की चांगला समंजस पाहिजे, मला समजून घेणारा पाहिजे. म्हणजे यू हॅव टू डिफाईन व्हॉट काइंड ऑफ रिलेशनशिप यू वॉन्ट. तुम्हाला असं नाही, सगळ्यांनाच सांगते, की प्रत्येकाने सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण डिफाईन केलं ना, तर आपल्याला क्लॅरिटी खूप चांगली येते, की किती कन्फ्युजन आहे माझ्या हातून. ओके, चालेल. थँक्यू मॅडम. हरिओम. मी रेवती जोशी रत्नाकरांशी बोलू रेव का मॅडम? हॅलो. हा, कुठे आहात हॅलो. तुम्ही? हॅलो. मी ऍक्च्युली ट्रॅव्हलिंग बोला, करते, गाडीतनं बोलते. बोला. आता तुम्ही जे सांगितलं क्वेश्चन टाकायचे, म्हणजे आपण जे रात्री झोपताना अफर्मेशन्स करतो त्याच्यानंतर क्वेश्चन बोलून आणि नंतर झोपायचं का? हो, शेवटी झोपताना हॅलो. प्रश्न टाकायचा. हो, हो. झोपताना ओके. प्रश्न टाकायचा. आणि म्हणजे ज्या दुसरं मला हे अगदी शेअर अगदी करायचं. हां, हा, प्रश्न बोला ना. टाकायचे म्हणजे एकच प्रश्न टाकायचा. हो हो म्हणजे हो हो. प्रश्नांची लिस्ट नाही टाकायची. आणि बाय द वे जे मी तुम्हाला सांगितलं तर जे माझं प्रोडक्ट येत आहे त्याच्यावरती मग कसं काम करायचं का जे प्रोडक्ट आलेलं आहे माझं तर ते मी मागे तुम्हाला सांगितलं होतं का माझं एक मेसेज टाकलेलं होतं तुम्हाला व्हॉट्सअप वरती मी नाही, माझं मला आठवत स्वतःच एक. नाही. अच्छा, ठीक आहे. मी तुम्हाला मग फोन करू का त्यासाठी? नाही, नाही. आत्ता तुम्ही काय प्रश्न आहे तो विचारा. कारण तुम्ही माझं आता मला बॅग. पर्सनल टाकलं तरी सुद्धा आय एम नॉट अवेलेबल. मी प्रचंड सध्या बिझी आहे. त्याच्यामुळे मी म्हणून प्रश्नोत्तराचं सेशन ओके सगळ्या ह्याच्यात घ्यायचे प्लॅटफॉर्मवर ते तिथल्या तिथे होऊन जाईल म्हणून. तर माझ्याकडनं तुम्ही फीडबॅकला वेळ लागेल तुम्हाला. आता ओके क्विक प्रश्न विचारा काय तो. ओके. बॅच फ्लॉवर थेरपीचं मी एक होम प्रोडक्ट केलेलं होतं आणि ओके. ते मी घरी बनवलं आणि त्याला मला चांगला प्रतिसाद मिळाला. तर तेच प्रोडक्ट मी एका कंपनीकडनं बनवून घेते आहे आणि ते कंपनीतनं बनवून घेतल्यानंतर मी आता ते व्हॉट्सअप वरती आणि मीडियावरती टाकेल का ते सेल होण्यासाठी. तर कमीत कमी त्याचे 500 डबी येतील क्रीमच्या. तर त्याचं सेल मला 2 महिन्यात हवं आहे. तर ते मी कसं म्हणायचं म्हणजे? असं 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 चमत्कार होत नाहीत लाईफमध्ये. मग बिझनेस काय हा बिझनेस सारखा करायला लागतो. मग म्हणजे काय करायचं? मग कसं कसं नाही, नाही. म्हणजे अफर्मेशन? हा खूप मोठं उत्तर आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही बनवलीत आणि आता तुम्ही आउटसोर्सिंग करतायत आणि त्याचं टार्गेट ठरवलं 2 महिन्यात. इथे लोकं बरेच गोष्टी करतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये, तुमच्या प्रॉडक्टनी कोण तुमचा कस्टमर आहे तो प्रॉडक्ट घेणारा, त्या कस्टमरशी तुम्ही कनेक्ट व्हायचं इंटेलिजन्सच्या थ्रू. लक्षात येतंय? तुम्ही आता काय बघताय माहितीये, बिझनेस बघताय. हा 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 हा. ओके. तुमचा जो काय कसलं प्रॉडक्ट आहे तुमचं? क्रीम वगैरे आहे का? म्हणजे काय प्रॉडक्ट कशासाठी वापरलं क्रीम, जातं? ऑल पर्पज क्रीम म्हणून आहे. हां, आणि मी म्हणजे ते चेहरा चांगला व्हायला चेहऱ्याच्यासाठी म्हणून आहे क्रीम का सगळं सगळं ऑल त्वचेसाठी? ऑल 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 एनी टाईप ऑफ कट्स, वुंड्स, काही तुम्हाला इचिंग होत असेल, ड्रायनेस असेल. ओके. तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे, की तुम्ही या बिझनेसमध्ये कशासाठी आहात. त्याच्यानंतर क्लॅरिटी पाहिजे, की हा हे प्रॉडक्ट तुम्ही जे बनवलेलं आहे ते कशासाठी बनवलेलं आहे. आउटसोर्सिंग करताना बरेच वेळेला त्याच्यामध्ये थॉट प्रोसेसच नसतं, की मेकॅनिकली पैसे मिळवण्यासाठी काम केलं जातं. आणि ते लाँग टर्म तुम्ही हा जर क्वांटम लेव्हलवर आपल्याला जर काम करायचं असेल, नॉर्मली कसं काम करतात, मला पैसे मिळवायचे म्हणून मी बिझनेस करते आणि तो बिझनेस करताना मी प्रॉडक्ट बनवते आणि तो प्रॉडक्ट मला सेल करायचा असतो आणि त्याच्यातून मला पैसे मिळवायचे असतात. अशी थॉट प्रोसेस असते. पण क्वांटम लेव्हलवर काम करत असताना मी एखादा प्रॉडक्ट बनवते आणि तो प्रॉडक्ट मला XYZ लोकांपर्यंत पोहोचायचा आहे. त्या XYZ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून त्यांना काय फायदा होईल? जेन्युइनली आर यू कन्सर्न अबाउट द पीपल? कारण कुठलीही सर्व्हिस, ओके. कुठलंही प्रॉडक्ट हे कोणासाठी तरी असतं. कुठलीही सर्व्हिस आणि प्रॉडक्ट हे पैसे मिळवण्यासाठी नसतं आणि ते लाँग टर्म ते नाही होत. त्यामुळे शेवटी काय माहितीये, हे जे हा हा चक्र जे चालू आहे ना, हे सगळं चक्र हे त्याच्यातून
तुम्ही कशासाठी करता, आणि मग तुम्हाला ते कनेक्ट क्वांटम लेवलवर जर कनेक्ट व्हायचं असेल, तुम्ही विचार केला पाहिजे की माझे हे घेणारे कस्टमर कोण आहे. 200 डब्या विकल्या गेल्यात, हे हा अजेंडाच होऊ शकत नाही माझ्या दृष्टीने. जर तुम्ही मेडिटेशन आणि तुम्ही जर या स्पेसमध्ये असाल, लॉ ऑफ अट्रॅक्शन जर समजलं असेल, तर तुम्हाला क्वांटम लेवलवर काम करायचं असेल, तर तुम्हाला विचार करायचा आहे की जगामध्ये असे काही लोक आहेत, 200 लोक, ज्यांच्यासाठी मी या डब्या बनवल्या आहेत. त्यांचे प्रॉब्लेम्स मला सॉल्व्ह करायचे, आणि त्यांचे प्रॉब्लेम्स हे युनिव्हर्स मला त्यांना माझ्याशी जोडून देणार आहे. पण मी जेन्युअनली राईट प्रॉडक्ट बनवलेला आहे, जेन्युअनली मी राईट काम करत आहे, जेन्युअनली मला या लोकांना मदत करायची आहे. प्रॉडक्ट विकण्यासाठी कुठेतरी काहीतरी बनवून बिझनेस चालू करून केला तर तो जास्त दिवस करत नाही, कारण त्याच्यामध्ये थॉट प्रोसेसच नाहीये. तुमची विचारधारा आतमध्ये जोपर्यंत त्या प्रॉडक्ट मध्ये जात नाही, तोपर्यंत तुम्ही क्वांटम लेवलवर कनेक्टच होऊ शकत नाही. कारण तुम्ही पैसे मिळवण्यासाठी झाला तर तोच संदेश जाणार ना, तर त्या व्यक्तीला कनेक्ट कुठून होणार. सो यू आर सेलिंग, तर मला पैसे द्यायचे, मला कनेक्ट होण्यासाठी इमोशनल कनेक्ट लागतो, आणि तो विचारांच्या माध्यमातून क्वांटम लेवलवर आपण करू शकतो. आय होप तुम्हाला कळलं असेल काय करायचं. हो, कळलं. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे, आता जे मी मागच्या आठवड्यातच जॉईन केलं आपलं मिरेकल मेडिटेशनचा ग्रुप, आणि सगळ्यांचे मेसेज येतात, त्यामुळे थोडं इन्स्पायर होतो आहे. अरे वा, सगळेजण करताय, चला आपण पण करूया. तर 2-3 दिवसापासून मला आपोआप जाग येते आहे, आणि माझं पूर्ण दिवस हा म्हणजे सकाळपासून सकाळी बरोबर जाग येत आहे. आज पण मी 4ला उठले, आणि परवा तर मला 3:30लाच जाग आली होती. तर पण असं थकल्यासारखं वाटलं नाही, का मी झोपू असं वाटलं नाही, म्हणजे फ्रेश वाटतंय असं. थँक्यू सो Very good. मच. थँक्यू. थँक्यू. रेवती जोशी बोला. नमस्कार. मी ही आता नवीनच जॉईन केलेलं आहे. तर मी प्रश्न टाकला होता की मी हे कसं पुढे जाऊ ह्याच्यामध्ये. तर मला कोणीतरी उत्तर दिलं होतं की एप्रिलच्या कुठच्या तरी 5 का काहीतरी त्यापासून तुम्ही व्हिडिओज बघा. तर मी ते रोज करते, बघून एक पुढे गेलेले आहे. पण तरी हे म्हणजे मी पहाटे करायला पाहिजे का किंवा काय, म्हणजे सगळ्यांचे मी नाही, कुठल्याही वेळेला तुम्ही ज्या वेळेला जॉईन होता, तुम्हाला जे रेकॉर्डेड सेशन मिळतात, तुम्हाला जसा वेळ मिळेल तिथून सुरुवात करा. असे कुठलेही नियम नाहीये. सकाळी जमतं सकाळी करा, दुपारी जमतं दुपारी करा, रात्री. हे सगळे जे रात्री सकाळी जे बोलतात ना, ते अफर्मेशन, हे सगळे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे स्टुडंट असल्यामुळे ना सगळे कन्फ्युजन. म्हणजे हा सेशन हा फक्त मेडिटेशनचा आहे, तर तिथे ते तिकडचे प्रश्न विचारतात मला. म्हणजे तुम्ही बरोबर मेडिटेशनचा प्रश्न विचारला की मेडिटेशन जर करायचं असेल तर कुठल्या वेळेला करायचं, तर कुठल्याही वेळेला तुम्ही करू शकता. सकाळी ऑफकोर्स सकाळची वेळ चांगली असते, कारण त्यावेळेला आपण फ्रेश असतो, आपण आपल्या डोक्यामध्ये जास्त गुंतागुंत नसते. संध्याकाळी रात्री करताना दिवसभराचा थकलेला असतो, अनेक गोष्टी असतात. तो रात्रीचं थोडंसं चॅलेंजिंग असतं, सकाळचं चॅलेंजिंग नसतं. त्यामुळे सकाळचं मेडिटेशन केल्यावरती अनेक गोष्टी घडायला सुरुवात होतात, तुम्ही लवकर कनेक्ट होऊ शकता. असे अनेक फायदे आहेत सकाळी मेडिटेशन करण्याचे. पण तुम्हाला जमेलच असं नाही, नसेल जमत तर काही हार्ड अँड फास्ट रूल नाही, कारण आपण काही साधना म्हणून हा विषय शिकत नाही, तर आपण हा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीने आपण स्वतःशी कनेक्ट होऊन आपल्या मध्ये अपार शक्ती जी आहे, त्या शक्तीचा वापर आपल्यासाठी कसा करून द्यायचा, ह्याच्यासाठी म्हणून आपण या सगळ्या गोष्टी शिकत आहोत, की जेणेकरून आपण स्वतःशी कनेक्ट होऊ, आपल्या सबकॉन्शियस माहिती. त्यामुळे तुम्हाला जे मेडिटेशन मिळालं, तुम्हाला जिथून सुरुवात करायची, जितका वेळ करायचा, 5 मिनिटापासून 5 तासापर्यंत किती वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. एकदम अर्धा तास मिळत नसेल तर सकाळी 5 मिनिटं, दुपारी 5 मिनिटं, रात्री 5 मिनिटं, 15 मिनिटं मिळाली. सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, रात्री 10 मिनिटं, 40 मिनिटं मिळाली. तर सकाळी 15 मिनिटं, रात्री 15 मिनिटं, 30 मिनिटं मिळाली. म्हणजे आपल्याला ब्रेकमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. ऑफिसमध्ये नोकरी करत असाल, जॉब करत असाल, तर मध्येच थोडा ब्रेक घेतला आणि 5 मिनिटं थोडंसं ध्यान केलं. म्हणजे एनी वे यू कॅन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. मी एक शिकवण्यासाठी एक वार पाहिजे म्हणून मी हे 2 वार निवडले. शिकवण्यासाठी एक वेळ पाहिजे म्हणून मी 7 ते 7:30 निवडले. तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता, तुमच्या सोयीने करू शकता. पण जर तुम्ही एखादी जागा, स्पेसिफिक वेळ, स्पेसिफिक पद्धतीने केलं, तर त्याचे रिझल्ट हे तुम्हाला वेगळे मिळतात. म्हणून आपल्याकडे देवारा ही संकल्पना आहे, की एका स्पेसिफिक जागेवरती आपण पूजा करतो, मग तिथे बसतो, मग तिथे आपण काहीतरी करतो, म्हणजे आपल्याला ती जागा पवित्र होते. म्हणजे प्रत्येक जागेचं महात्म्य जे असतं ना, ते त्याच्यावरती असतं, की तुम्ही त्या जागेला
शुद्धता आणता तुमच्या विचारांमुळे. म्हणून बंधन किंवा नियम असा आहे की तुम्हाला काही ते हे करायचं असेल तर ती जागा आणि वेळ ही सेम नाही, तर कधी या वेळेला कधी त्या वेळेला असं नाही. तर एक शक्यतो जमलं तर तुम्ही एक वेळ ठरवले तर ते बरं होईल. आणि ते अल्फा आणि 0 to 50 वगैरे असं काहीतरी रीडिंग तुम्हाला असतं ते ते. तुम्हाला त्याचं सेशन नसेल झालं तर तुम्ही नका करू ना. अच्छा. बाकीचे लोक काय सांगतात त्याच्यावर कशाला लक्ष देतात? तुम्हाला कुठून सुरुवात झाली ती करत राहा. अच्छा. मग मी एक तुमचं रेकॉर्डिंग लावते आणि त्यात तुम्ही जे मेडिटेशन आहे ते करते. आणि ते मी बरोबर. त्याच्यावरचे अनुभव, त्याच्यावरच्या गोष्टी तुम्ही शेअर करा. लोक ते जे करतात ते शेअर करतात. तुम्ही जे अच्छा. तुम्ही करता ते शेअर. कारण इथे 1 वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने लोक आहेत. म्हणजे काही 1 वर्ष जुने आहेत, काही 6 महिने जुने आहेत, काही आत्ताच जॉईन केले. म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक आहेत. त्यामुळे आपण आपला जिस दिन जागे उस दिन सवेरा. थँक्यू. ऑलरेडी आपली वेळ संपलेली आहे. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की पुढच्या गुरुवारी सुद्धा प्रश्नोत्तराचं सेशन ठेवायचं का? म्हणजे थोड्याशा बऱ्याचशा गोष्टी ह्या आपण करत असलेल्या क्लॅरिटी होईल. तर हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये मेसेज करा की तुम्हाला गुरुवारचं सेशन प्रश्नोत्तराचं हवंय का? हा पूर्ण महिना मी असं ठरवलेलं की गुरुवारी आपण प्रश्नोत्तर देऊया, म्हणजे अनेक गोष्टींची क्लॅरिटी आपल्याला मिळत जाते. तर तुम्हाला ते हवं असेल तर ग्रुपवरती मेसेज टाका. हवं असेल तर करूया, नाहीतर मग आपण ते बंद करू. ओके. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच आणि परत भेटूया मंगळवारी. त्यावेळेला आपलं मेडिटेशन सेशन असतं. थँक्यू.